चौथं षटक घेऊन मारा करण्यात म्हणजे कार्तिक. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, पहले गेंद पे अटैक करने की कोशिश कर रहे थे ओमकार. मुझे लग रहा है काफी उछाल दिया है, गेंद जा रही है ऊंची ऊंची हवा में और एक कैच ड्रॉप. करतो तो म्हणजे कार्तिक. आणि वाईट चेंडू, थोडासा लाईन मध्ये बिघाड, एकच रिक्त धाव. पण पाहतोय की सलग तिसऱ्या वर्षी या सायन कोळीवाडा प्रीमियर लीगचं आणि या लीग साठी हातभार लावलेला प्रत्येक लहान मोठा थोर दिग्गज व्यक्तिमत्वाचं इथे मी आयोजकांकडून अभिनंदन करू इच्छितो. डोलावून लावण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय हवेत आणि इथे गडी होतोय बाद. चांगला झेल घेतलाय विजयचा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण थोडस तिथे अपयश पदरात. नवीन फलंदाज केडी कार्तिक. दोन म्हणजे डेथ ओव्हर्स मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे कार्तिक वर्सेस कार्तिक. फलंदाज पवेलियन मध्ये परतलाय तो म्हणजे विजय. बराच वेळ खेळी खेळत होता तिथे. आता कार्तिक वर्सेस कार्तिक. टोलावण्याचा प्रयत्न, आल्या आल्या मोठा फटका लावण्याचा प्रयत्न. कॅप्टन कार्तिक स्वतःच्या संघासाठी आता मैदानात उतरलाय. काही चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. डेथ ओव्हर्स मध्ये गोलंदाजी करणं सोपं नसतं मित्रांनो. प्रत्येक फलंदाज अटॅकिंग प्रकारची खेळी खेळण्याचा प्रयत्न करत असतो. थांबून मारलाय, उंच जातोय चेंडू आणि हा पहिला चौकार लागतो तो म्हणजे कॅप्टनच्या बॅट मधून. कप्तानी पारी. पूरी कोशिश रहेगी कार्तिक की अपनी टीम को एक अच्छे स्कोर की तरफ लेके जाने की, और आते ही दिखा दिया है अपने इरादे दिखाते हुए. दूसरी ही बॉल पे एक बड़ा हिट यहाँ पे आता हुआ, और ये पहला चौका सायन कोलीवाड़ा प्रीमियर लीग का 2025 का ये पहला चौका कैप्टन कार्तिक की बैट से आते हुए. बॉल दीजिए अंपायर्स को. थर्टी 30. 4 ओवर्स का खेल खत्म. 3 विकेट का नुकसान और स्कोर बोर्ड पहुंच चुका है 30 रनों की ओर. आखिरी ओवर बची है. पॉवर प्ले. यस, पंचांचं निदर्शन पॉवर प्ले. 5वी ओव्हर बॅटिंग पॉवर प्ले इथे.
पहिली ओव्हरचे पहिल्या षटकाचा जो पॉवर प्ले होता मित्रांनो, कंपल्सरी ग्राउंडेड फटका होता, पण इथे मात्र कोणतंही बंधन नाहीये. तर पाहूया या पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा उचलतो फलंदाज. सेट झालेला फलंदाज आहे ओमकार ऑन स्ट्राइक. बॉलर नेम मुरली के. डावखुऱ्या प्रतीचा मीडियम पेस मध्यम गतीचा मारा करत के सज्ज झालाय शेवटचा षटक घेऊन. लेग साइडला टोलावून लावलाय पाहायचं. तिथे मात्र थोडासा गोंधळ. 2 धाव्या सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगला थ्रो तिथे बघा. प्रत्येक चेंडूवरती आता रिस्क घेण्याचा प्रयत्न. होतील तितक्या धावा. आखिरी 5 गेंदों का यहाँ पे खेल बचा हुआ, तो हर एक गेंद पे बड़ा शॉट खेलने का प्रयास करते हुए ओमकार. इथे मात्र अतिरिक्त उसळी आणि चांगलं कोऑर्डिनेशन. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. वाइड प्लस 22चा 1 रन. क्या बात आहे. चांगला फटका. खूपच सुंदर फटका पाहायला मिळतोय, पण चेंडू जातोय तो म्हणजे घोषित क्षेत्रात. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. कॅप्टन मला वाटतं तिथे मोठ्या मोठ्या फटकांसाठी ओळखला जातो कार्तिक. काफी अच्छी कोशिश थी. ओहो, काफी अच्छा कमबॅक यहाँ पे. निर्धाव चेंडू के यांच्याकडून. आणि पुन्हा थोडासा गोंधळ लाईन लेंथ मध्ये. आणि या सामन्यासाठी या लीग साठी ज्या व्यक्तींनी, ज्या आमच्या हितचिंतकांनी आम्हाला सहकार्य केलं, म्हणजे रूपम ज्वेलर्स, त्रिशला ज्वेलर्स आणि या सर्व हितचिंतकांचे आयोजकांकडून सहर्ष स्वागत. खूप खूप धन्यवाद. इथे मात्र थोडासा गोंधळ पाहायचा. अंपायर डिसिजन 1 बाउन्स दिला तिथे. थर्टी 37 धावा धाव फलकावरती आतापर्यंत. पुढे सरसावत मारलाय. चेंडू जातोय हवेत. गडी येतोय चेंडू खाली आणि चांगला झेल. क्या बात आहे. खूपच चांगला घेल घेतला अगेन्स्ट द सन. सूर्याच्या प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने कॅच घेणं सोपं नसतं मित्रांनो. आणि खूपच चांगला झेल घेतलाय. आक्रमक फलंदाजी करत होता कार्तिक कॅप्टन. चांगले फटके मारले होते 2 उंच. आणि नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे अरुण. चार चेंडू 5-5. शेवटचा चेंडू शिल्लक. या शेवटच्या चेंडूवरती पाहायचंय अरुण कशा प्रकारे मारा करत आपल्या संघासाठी किती धावा जोडतो ते. सायन कोलिवाडा प्रीमियर लीग 2025 सर्व खेळाडूंचे, प्रेक्षकांचे व हितचिंतकांचे सहर्ष स्वागत. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. टोलवण्याचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडू. गडी होतोय बाद. आणि धाव संख्या झाली आतापर्यंत 37 आणि जिंकण्यासाठी आता 38 म्हणजे 38 रनांची गरज. पहिल्या मॅचचा पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपतोय. एक चांगला स्कोर मानला जातो मला वाटतं इथे. पण पाहूया हा स्कोर
कशा प्रकारे चेस करतायत ते म्हणजे इनविजिबल टायटन्स. चांगली खेळी पाहायला मिळाली. 38 जिंकण्यासाठी इनविजिबल टायटन्सला जीतने के लिए 38 रनांची गरज. आणि आता ब्लू स्टार 11 आपण पाहू शकता शिस्तबद्ध पद्धतीने मैदानात जाताना. ब्लू स्टार 11 आतापर्यंत 37 धाव फलकावरती लगावल्या होत्या आणि आता जिंकण्यासाठी इनविजिबल टायटन्सला 38 धावांची गरज. पहिला सामना जो रंगतोय तो म्हणजे इनविजिबल टायटन्स वर्सेस ब्लू स्टार 11 या संघामध्ये. तर चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. आपण आजच्या दिवसामध्ये आपल्याला हे सर्व सामने संपवायचे आहेत. तर जिंकण्यासाठी आता इनविजिबल टायटन्सला 38 म्हणजे 38 धावांची गरज. तर ब्लू स्टार 11 हा संघ सज्ज झाला क्षेत्ररक्षणासाठी. बॅट्समन फलंदाज लवकर पाठवा. सभी कैप्टन्स को यहाँ पे सूचित किया जाता है कि जल्द से जल्द आपने अपने खिलाड़ियों को तैयार रखना है. बॅट्समन सलामी जोडी इथे आपल्याला पाहायला मिळते. रमेश अण्णा आणि पेरुल अण्णा यांच्या मार्फत पेरमल रमेश अण्णा आणि पेरमल ही सलामी जोड़ी सज्ज झालेली आहे. 38 रन का टारगेट दिया गया था ब्लू स्टार 11 की टीम की ओर से. और देखते हैं किस प्रकार इस टारगेट का पीछा करते वो इनविजिबल टाइटन्स. ओपनिंग जोडी सलामी जोडी इथे मैदानात. पेरुमल आणि 38 5 षटकांमध्ये 38 धावांची गरज. 30 चेंडू मध्ये 38 धावांची गरज. प्रति ओव्हर 7.5 असा रन रेट आस्किंग रन रेट. प्रत्येक षटकामागे 7.5 अशा धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. तर ब्लू स्टार 11 या संघाचं क्षेत्ररक्षण इथे सजलंय. सलामी जोडी देखील आलेली आहे. पहिल्या सामन्याची दुसरी इनिंगला इथे सुरुवात होते आहे. चेस करण्यासाठी चेस करने के लिए सलामी जोड़ी यहाँ पे. अभी जिस टीम का मैच होने अभी बाकी है प्लीज आपको सूचित किया जाता है. आपका मैच अभी नहीं है तो आपने प्लीज ग्राउंड से थोड़ा हट के चलिए. जिन टीमों का मैच हो रहा है खाली वही टीम के खिलाड़ी मैदान में दिखेंगे. जीवा स्मैशर्स टीम्स के खिलाड़ियों को विनती है कि आप मैदान से थोड़ा परे हो जाइए.
तर चला वळूया आपण सामन्यांकडे. वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन मारा करण्यासाठी सज्ज झालाय अमन. फ्लाइट प्रतीचा चेंडू पॉवर प्ले ओव्हर मध्ये कंपल्सरी ग्राउंडेड फट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायचं तिथे. हो 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 थोडक्यात पहिल्याच चेंडूवरती धावबाद होण्याची शक्यता होती. चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिथे पण एक धाव चोरटी धाव घेण्यात यश तिथे आणि पहिली धाव फलकावर लगावली जाते ती म्हणजे पेरुमल याच्या बॅटमधून. ग्राउंड प्रतीचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो मध्ये गोंधळ. थोडस तिथे कोऑर्डिनेशन मध्ये गोंधळ पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट्स चांगली आहे मात्र प्रत्येक धाववरती रिस्क घेतला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय तिथे. प्रत्येक चेंडू आपल्या खेळाडूच्या हातात जातोय. ब्लू स्टार 11चं चांगलं क्षेत्ररक्षण. बॅट्समनचा अंदाजा घेत त्याची शैली ओळखत तिथे क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न केलाय. दोन चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा आलेल्या आहेत. हो 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 क्या बात आहे. फिरकी गोलंदाज अमन फ्लाइट प्रतीची गोलंदाजी करतोय. चान्स देऊ इच्छितोय फलंदाजाला पण तिथे मात्र निर्धाव चेंडू. क्या बात आहे. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन पाहायला मिळतंय. स्लोवर वन, क्विकर वन, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक सर्वच पाहायला मिळत आहे अमनच्या गोलंदाजीतून. हो चांगला फटका ग्राउंडेड फटका. इथे मात्र चेंडू पडलाय तो लाईनच्या बाहेर त्यामुळे निर्धाव मानला जाणार आहे. सावकाश सावकाश आराम से. पहला ओवर पावर प्ले का जो है कंपलसरी ग्राउंडेड शॉट ही आपको खेलना है तो डॉट बॉल माना जाएगा और उसी प्रकार से ये डिसीजन देते हुए आणि निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय अमन. शेवटचा चेंडू शिल्लक. हो हो थोडासा तिथे लाईन लेन मध्ये बिघाड. अतिरिक्त उसळी मिळत वाईट चेंडू वाईटच्या दिशेने पहिली अतिरिक्त धाव मिळते आणि धावसंख्या आता झाली आहे ती म्हणजे 3 धावा 3 रन्स. हो हो उंचावरून खेळलाय पण त्याचा काही उपयोग नाहीये. निर्धाव चेंडू. एक वेगळा आगळा वेगळा इथे पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. कंपल्सरी आपल्याला ग्राउंडेड फटकाच खेळायचा. एक युनिक पॉवर प्ले इथे पाहायला मिळतोय आपल्याला. आणि पहिल्या षटकामध्ये फक्त चांगली गोलंदाजी केली अमनने आणि आता जिंकण्यासाठी 24 चेंडूंच्या अखेरीस 35 म्हणजे 35 धावांची गरज. 24 गेंदों में 35 रन की आवश्यकता अभी इनविजिबल टाइटन्स इस टीम को. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन मारा करण्यासाठी सज्ज झालाय अरुण. लेफ्ट आर्म मीडियम पेस अरुण. सलामी जोडी अजूनही मैदानावर उपस्थित. तो चलिए बढ़ते मैच की ओर. ज्यादा समय ना लेते हुए विनती करूंगा कि जल्द से जल्द मैच को शुरुआत कीजिए. हो क्या बात है. फिरकीची जादूगरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात आलाय अरुण कडून. संयम ठेवत फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. चांगली फिरकी चांगली उसळी मिळाली चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू जातोय हवेत. उंच प्लेयर येतो चेंडू खाली. इथे मात्र हाताला लागला होता. चांगलं जज केलं होतं. थोडासा गोंधळ तिथे पण 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स.
आता थोड़ा आक्रमण करावा लागेल, आता संघर्ष करावा लागेल, फाइट करना पड़ेगा। अब तक सिर्फ 5 रन स्कोर बोर्ड पे यहाँ पे दिखाई दे रहे हैं। जीतने के लिए अभी भी 33 रन की जरूरत। उछाल के खेल दिया लेग साइड की तरफ और एक ब्यूटीफुल कैच। क्या बात है, जोरदार तालियां होनी चाहिए दोस्तों। ब्यूटीफुल, क्या बात है, जोरदार। यहाँ पे एकदम योग्य प्रकारे अचूक तिथे जज केलं चेंडूला आणि योग्य अचूक टायमिंगला बरोबर चेंडूवरती घावा घालत चेंडू आपल्या हातात गडी होतोय। बाद आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता कार्तिक आणि आता येतोय नवीन फलंदाज, तो म्हणजे अजय, डावखुऱ्या प्रतीचा फलंदाज अजय राजभर। काफी नाम इस खिलाड़ी का, अटैकिंग प्लेयर, लेफ्टी बैट्समैन है। कई सारे ग्राउंड, काफी मैदान आतापर्यंत गाजवली येते म्हणजे अजयने। बिल्लू उर्फ अजय उर्फ डेंजर लेफ्टी। उंच उंच फटके मारण्यासाठी ओळखला जातो तो म्हणजे अजय। लगातार अगर 2 6 लगाते हैं तो अजय के लिए यहाँ पे 500 रुपया यहाँ पे अनाउंस कर दिया गया है बाला भाई की तरफ से। बैक टू बैक अगर 2 6 लगते हैं तो 500 रुपया यहाँ पे अनाउंस हो चुका है बाला भाई की तरफ से अजय जी के लिए। तो अजय इज ऑन स्ट्राइक और ये फुल टॉस बॉल जोर से उछाल के खेल दिया है और ये आया है पहला चौका। क्या बात है, आल्या आल्या समाचार घेतलाय। फुलटॉस प्रतीचा चेंडू, कोणतीही दया दाखवत नाही, चेंडू पोहोचवलाय तो म्हणजे सीमारेषा पार आणि मिळतोय चौकार आणि या 4 धावांसोबत स्कोर झाला तो 9 धावा। ओहो, फिरकी फिरकी फिरकी, पुन्हा एकदा कमबॅक करतोय अरुण। फाइट यहां पे देखने मिल रही है अरुण और अजय के बीच। पहले बॉल पे बाउंड्री लगा दी थी 4 रनों के लिए, अभी कमबैक किया है अरुण ने। वन टू गो। एक निर्धाव चेंडू, एक चौकार, दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। दोघं पण मातब्बार खेळाडू, एक्सपीरियंस प्लेयर्स एक दूसरे के सामने यहाँ पे फाइट करते हुए। ओहो, क्या बात है, काफी अच्छा कमबैक किया है अरुण ने। लगातार 2 गेंदे यहाँ पे डॉट, तो लगातार 2 गेंदों पे तो कोई प्राइज नहीं था, लेकिन लगातार 2 6 पे यहाँ पे प्राइज जरूर है। तो स्कोर अभी जीतने के लिए 18 गेंदों में 19 रनों की आवश्यकता। तो स्टेज के राइट साइड 29 राइट साइड में जो भी ऑडियंस, जो भी प्रेक्षक वर्ग खड़ा है, सबको विनती आप पीछे हो जाइए, थोड़ा पीछे हो जाइए राइट साइड की तरफ। पर्पल टीम, पर्पल टी शर्ट टीम पीछे हो जाइए। पंकज, विनायक, पीछे करो सबको। तो जीतने के लिए अभी 18 गेंदों में 29 रनों की जरूरत और अब तक काफी सूझबूझ भरा क्रिकेट खेलते हुए पेरुमल। अजय ने भी आते ही अपने इरादे साफ कर दिए थे, जल्द से जल्द मैच खत्म करके नाश्ता करने जाने के लिए रेडी हो चुके हैं दोनों फलंदाज। वैयक्तिक पहिलानी अमन आहे ना, वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 3रं षटक घेऊन मारा करण्यास सज्ज झालाय अमन। थांबत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो उंच हवेत आणि गडी बाद। आल्या आल्या अमनच्या खिशात पडतोय पहिला बळी। आतापर्यंतचा त्याचा 2रा विकेट हा। पेरुमल पोहोचतोय पवेलियन मध्ये, पहिल्या चेंडूवरती नुकसान। 9 धावा, स्कोर अजूनही थांबलाय तो म्हणजे 9 धावावरती। चौकार लगावल्यानंतर आतापर्यंत स्कोर थांबून राहिला। न्यू बॅट्समन धनुष, पाहूया धनुष आपल्या धनुष्यातून किती रनांचे बाण सोडतो ते। धनुष इज ऑन स्ट्राइक
ओहो, बैठी मारत लेग साइडला उंचावण्याचा प्रयत्न होता, पण तिथे मात्र वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव नक्कीच मिळेल. थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता अमनचा. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय धनुष. बाउन्सर प्रतीचा चेंडू लेग साइडच्या दिशेने टोलावून लावलाय. घोषित क्षेत्रात जातोय चेंडू. किती धावा घोषित? प्लेयर्स को विनती है, आप कोई भी मैदान में नहीं आइए. अंपायर डिसीजन विल बी लास्ट डिसीजन. काफी एक्सपीरियंस अंपायर्स, बीसीसीआई के मान्यता प्राप्त अंपायर्स इस मैच के लिए. बाउन्सर प्रतीचा चेंडू होता. चांगला फटका लगावला होता, पण चेंडू जातोय तो म्हणजे मला वाटतं घोषित क्षेत्रात. यस, एक धाव घोषित आणि या एका धावेने धावसंख्या झाली ती 11. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वाईट चेंडू आणि या एका धावेने धावसंख्या परत पुढे सरसावत. टोटल स्कोर ऑन बोर्ड 12 रन्स. मला वाटतं थोडं अतिरिक्त फिरकी घेण्याच्या नादामध्ये थोडासा दिशाहीन गोलंदाजी तिथे पाहायला मिळतं. लाईन लेंथ मध्ये बिघाड, अतिरिक्त धावा तिथे. स्लोअर प्रतीचा चेंडू कट केल्या पॉइंटच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये आणि या एका धावेसोबत धावसंख्या झाली ती 13. यस, पूरेपूर प्रयत्न, काफी कोशिश कर रही है यहाँ पे धनुष की अजय को स्ट्राइक पे ला सके. जिस प्रकार से पहली गेंद पे प्रहार किया था अजय ने, उसके बाद उनके भी बैट से वहां पे रन नहीं आए थे. तीन गेंदे बाकी. अमन जो कि अपनी सेकेंड ओवर यहां पर डालते हुए. यॉर्कर प्रति चेंडू उंचावून खेळलाय, खोदून काढलाय. चेंडू जातोय मिड ऑनच्या दिशेने. घोषित क्षेत्रात चेंडू. 2 धावा घोषित. बॉक्स प्रतीचं इथे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं, पण चांगलं सजवलंय. चांगले नियम इथे ठेवले दाखवण्यात आलेले आहेत आणि त्या नियमांच्या बंधनात राहूनच गोलंदाज देखील गोलंदाजी करतोय आणि त्याच प्रतीची फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला, तो म्हणजे धनुष. सरसावत बैठी मारत लेग साइडच्या दिशेने टोलावला. पाहायचं किती धाव आहे तिथे. 1 धाव घोषित. थोडीशी स्टेप इन होत फलंदाजी करतोय, घुसून खेळण्याचा प्रयत्न. बैठी फटका ज्याला आपण म्हणतो, बैठी फटका मारला होता. शेवटचा चेंडू अमन याचा. धावसंख्या झाली ती 15. फिर से उसी प्रकार से प्रहार करते हुए गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. इस आखिरी गेंद पे 1 रन आसानी से चुरा लिया और इसी 1 रन के साथ स्कोर पहुंच चुका है 16 रनों पे. जीतने के लिए 22 रनों की जरूरत 12 गेंदों में. जीतने के लिए अभी 12 गेंदों में 22 रनों की जरूरत. दोनों ही बल्लेबाज काफी सूझबूझ बैटिंग करते हुए. धनुष और अजय सेट होके खेलने का प्रयास. अजय तो मुझे लगता है पवेलियन से ही सेट होके आए थे. तो नेक्स्ट बॉलर कार्तिक. डेथ ओवर्स में चुना गया कार्तिक को. 12 गेंदों में 22 रनों की जरूरत.
अटैक करना पड़ेगा, फाइट करनी पड़ेगी, संघर्ष करना पड़ेगा। और इस संघर्ष में जिसका उत्साह, जिसका जोश ऊंचाई पे रहेगा वही बाजी मारेगा। तो सतरा रन हो चुके। पुढे सरसाद मारण्याचा प्रयत्न, बार बार वही एरिया में अटैक करते हुए धनुष लेग साइड को टारगेट रख के बाउंड्री लाइन के बाहर मारने की कोशिश। और काफी समय के बाद अजय इज ऑन स्ट्राइक अगेन। अटैकिंग बैटिंग करने के लिए जाने जाते हैं अजय। देखते हैं कार्तिक, काफी लंबा रनअप आप देख सकते हो। सायन कोहलीवाड़ा ब्रिज तक का रनअप है, जो स्पीड है आप देख सकते हो। स्टेज की राइट साइड की तरफ जो भी प्रेक्षक वर्ग खड़ा है, प्लीज आपको विनती की जा रही है आप थोड़ा पीछे हो जाइए। लेफ्टी बैट्समैन है, यहाँ पे बॉल आने के चांसेस ज्यादा है। आपको क्रिकेट खेलते हो, आपको सब पता है। बात तो सही है। तो आप देख सकते हो कि काफी ध्यान अजय की तरफ लोगों का। काफी अच्छा खासा रनअप है, मुझे लगता है 25 to 30 स्टेप्स का रनअप है। 2 6 लगाया तो अभी भी प्राइस वहां पे चालू है 500। बैक टू बैक अगर 2 6 लगते हैं तो 500 रुपए का इनाम यहां पे अनाउंस हो चुका है, जो अभी भी कंटिन्यू है। आणि हा उंच टोलावून लावलाय, चेंडू जातोय चुनाभट्टीला आणि पुन्हा एकदा अजयच्या बॅटने तो चौकार। जसं मी सांगितलं होतं की घातकी फलंदाजी करण्यासाठी अटॅकिंग बॅट्समन अजय, बिल्लू आणि डावखुरे फलंदाज मित्रांनो घातकीच असतात, आपण नेहमीच पाहत आलोय। अगदी सौरभ गांगुली असो सर, युवराज सिंग सर असो आणि अनेक असे दिग्गज फलंदाज, घातकी फलंदाज हे डावखुरेच मानले जातात। ओहो, थांबून खेळलाय, चेंडू जातोय उंच। पुन्हा एकदा चेंडूचा बॉल मैदानामध्ये आगमन। तिथे हे झाड आपण पाहू शकता, हिरवळ असलेलं ग्राउंड आणि या झाडांना आदळूनच इकडे तिकडे चेंडू पळत असतो आणि त्याचा फायदा घेत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या। चांगली गोलंदाजी, ग्राउंडेड फटका, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे। बघा ह्याला म्हणतात क्रिकेट, इसे कहते क्रिकेट। 4 रन आसानी से मार लिए थे, उसके बाद अच्छी गेंद पे रिस्पेक्ट देते हुए और खराब गेंद पे पनिशमेंट करते हुए अजय यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं। तो अभी आ चुके धनुष बाण से अब तक अच्छे खासे रनों के तीर निकले थे। ओहो, चांगली गोलंदाजी, लेग साइड को ही टारगेट बना के रखा है धनुष ने। तक देख रहे कि ईच एंड एवरी बॉल पे वहां पर ही अटैक करने का प्रयास कर रहे हैं। लास्ट बॉल और स्कोर हो चुका है 25। स्लोवर वन डिलीवरी, क्या बात है, अच्छा वेरिएशन यहाँ पे कार्तिक का। स्लोवर वन पे निर्धाव तिथे चेंडू आपल्याला जिंकण्यासाठी आता 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज। 6 गेंदों में 13 रनों की यहाँ पे जरूरत। छह गेंदों में 13 रनों की जरूरत। और सेट बैट्समैन धनुष और अजय अभी भी मैदान पे।
अभी गेंदबाजी करणे आहे चार्ली. बैटिंग पावर प्ले इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. यस, अभी इस बैटिंग पावर प्ले का किस प्रकार से फायदा उठाते अजय, और इसी राह में थे, कब से वेट करके खेल रहे थे. 2 बाउंड्रीज अब तक लगा दी है अजय ने. काफी सूझबूझ वाला क्रिकेट खेलते हुए यहां पे अजय. चलिए मैच को शुरू करते हैं. 6 गेंदों में 13 रन. अजय इज ऑन स्ट्राइक. क्या बात है. शॉर्ट रनअप, पण चांगला पेस तिथे पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूने स्वागत केलंय. इथे मात्र गोंधळ, मिस फिल्डिंग, रनआउटचा चान्स, पण हरकत नाहीये. 2 चेंडू तर निर्धाव तिथे टाकण्यात आले चार्ली कडून. चार गेंदों में 13 रन, काफी हिट. मैच में गर्मी बढ़ती हुई. टोलाव लावला, उंच फटका, जोरदार प्रहार, चेंडू जाते उंच हवेत हवेत आणि येतोय तो चौकार. 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आता. दोघांकडून प्रहार होत आहे, दोघांकडून प्रहार होत आहे. संघर्ष पाहायला मिळतोय. फाइट, अच्छी फाइट देखने मिल रही है. काफी मंजे हुए खिलाड़ी अजय और चार्ली, काफी एक्सपीरियंस खिलाड़ी. बड़े बड़े मैदान अब तक जिन्होंने अपने प्रदर्शनों से आणि पुढे टाकलेला चेंडू, चांगला फटका, झाडाला लागून परत चेंडू येतोय मैदानात. इथे मात्र गडी होतोय बाद. रनआउट करण्याचा प्रयत्न, पण एका चेंडूवर 2 विकेट लेने का प्रयास था रवि चार्ली जी का, लेकिन ऐसा हो नहीं सकता. 1 विकेट तो मिल चुका था आपको. तर आता जिंकण्यासाठी 2 चेंडूंच्या अखेरीस 8 धावांची गरज. 2 बॉल 8, बाला भाई 2 बॉल में 8 रन चाहिए यहाँ पे जीतने के लिए. अजय इज ऑन स्ट्राइक, द डेंजर लेफ्टी. नथिंग इज इम्पॉसिबल. 2 गेंदों में 8 रन जीतने के लिए चाहिए इनविजिबल टाइटंस. अब तक 3 चौकार लगा चुके हैं. ओहो, व्हाट अ लाइन, ब्यूटीफुल लाइन एंड लेंथ. चार्ली एक्सपीरियंस बोलता है दोस्तों.